नमस्कार मंडळी मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे. मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट दाखवलेला आहे. भैरवीचा खरा चेहरा आता तिलोत्तमा समोर आलेला आहे आणि मंडळी सावलीने सारंगचा जीव वाचवलाय. तर हो मंडळी, जेव्हा आता ही तिलोत्तमा त्या डॉक्टरला घेऊन सारंगचा जीव घेण्यासाठी आलेली असते आणि सावलीने आणि मोनिकाने मिळून ह्या वेळेला मोनिकाने साथ दिली आहे बरं का. आणि मोनिकाने मिळून ह्या भैरवीचा खरा चेहरा आता तिलोत्तमाच्या समोर आणलेला आहे आणि ही इंजेक्शन देणाऱ्या आणि सारंगच्या जीवावर उठणाऱ्या भैरवीला तिलोत्तमाने आता चांगलाच धडा शिकवलाय आणि पोलिसांच्या हवालीसुद्धा केलंय. तर मंडळी एवढंच नाहीये, तर एका मागोमाग एक सगळ्या सत्यांचा आता तिलोत्तमाच्या समोर उलगडा झालाय आणि मंडळी स्वतः तिलोत्तमाने सावलीची माफी मागितली आहे. हात जोडून माफी मागितली आहे, सावलीच्या समोर गुडघे टेकली आहेत आणि मागे घडलेल्या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप करत तिने आता सावलीला सगळं सत्य सांगत सावलीचा पुन्हा एकदा स्वीकार केलेला आहे. मंडळी इथे आता तिलोत्तमाची हार झाली आहे आणि सावलीसमोर नाक घासत तिने आपण चुकलो, मला माफी कर, मी खूप मोठ्या चुका केल्या असं म्हणत पुन्हा एकदा सावलीसमोर हात जोडून तिची पुन्हा पुन्हा माफी मागत असते. तर मंडळी आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी इकडे आता भैरवीचं मास्क आणि ते डॉक्टरांचं बोलण्याकडे मोनिकाने केलं आणि मोनिकाला आता कळत नाही आहे की एवढं मोठं कारस्थान. ती होती नाही नाही, ही गोष्ट ना मला कोणाला तरी सांगायलाच हवं. भैरवीने हे असं जर केलं ना तर आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे. काही करून आपल्याला भैरवीला थांबायला हवं. काय करू कोणाला सांगू. आता ती सतत फेऱ्या मारत असते, तिला काहीच कळत नाही कोणाला सांगावं ते. आणि बोलते ठीक आहे, मी ना आईंना सांगते. नंतर म्हणते की नाही नाही, आईंना सांगितलं तर आई त्या तिला तर मारतील, पण मग माझं काय, ती भैरवी मला सोडणार नाही. नाही नाही, नको, आईंना नको. मग काय करू. आता तिला असं वाटतं की जाऊन आपण ना सगळं काही सावलीला सांगून टाकावं. आणि मंडळी आता ही मोनिका आहे ना सावलीला सगळं काही सांगायला येत असते. तर मंडळी आता इकडे दाखवले की व्यंकटेश हा सारंगला भेटायला आलेला असतो, त्याला बघायला आलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता ही सुशीला विचारत असते की बघा ना, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास तर होत नाही ना, म्हणजे सावली इथे सारंगसोबत आहेत, त्यांची काळजी घेतात आहेत काय ना, की कसं होतं की म्हणजे मला माहिती आहे त्यांच्या मनात काय नाही आहे, माझा विश्वाससुद्धा आहे, पण तुम्हाला ह्या गोष्टीचा काही त्रास होत नाही ना. म्हणजे कोणाही व्यक्तीला वाईट वाटू शकतं की आपली बायको कुठल्या तरी आपल्या आधीच्या एक्स नवऱ्याला जाऊन भेटतीये, त्याची सेवा करतीये, त्याच्यामुळे तुमच्या मनात असं काही प्रॉब्लेम नाही आहे ना. त्यावर आता इथे लगेचच व्यंकटेश म्हणतो नाही नाही, छे अजिबात नाही. काय ना, माझ्या बायकोवर पूर्ण प्रेम आहे, आमच्या दोघांचं नातंच असं आहे. मी सावलीवर डोळे झाकून पूर्ण विश्वास ठेवू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याला तर तो म्हणतो की म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना, की सारंग जे आहे ते बेशुद्ध अवस्थेत सतत सावलीचं नाव घेतात, त्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास होत नाही आहे ना. त्यावर आता ही लगेच म्हणते नाही नाही, छे मला कशाला त्रास होईल. म्हणजे मला माहिती आहे की ते त्यांची आधीची बायको आहे, त्यांनी तुझा त्यांच्या आयुष्यात काही क्षण एकत्र घालवलेत, त्याच्यामुळे सारंगला असं त्यांचं नाव आठवत असेल किंवा बोलत असतील, मला काही एक प्रॉब्लेम नाही आहे. आता ह्या सगळ्यांचं बोलणं सुरू असतं आणि तेवढंच आता ही मोनिका धावत येते आणि म्हणते सावली सावली, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि तेवढ्यात तिला आता समोर व्यंकटेश दिसतो आणि म्हणतो की हे कोण नवीन पाहुणे. अच्छा हां ओके, सावलीचे मिस्टर, बरोबर ठीक आहे, नमस्कार पाहुणे असं म्हणते ती. आणि सावलीला म्हणते सावली ऐक ना, चल तू माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता चल, मला खूप महत्त्वाचं तुला काहीतरी सांगायचं आहे. सावली म्हणते की हो मी येते. आता मोनिका म्हणते नाही लगेच आत्ताच्या आता चल म्हणते ना, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आता ह्यांचं बोलणं आहे ना, ह्या व्यंकटेशला थोडंसं वियर्ड वाटतं. व्यंकटेश म्हणतो की ठीक आहे मग मी येतो. तर सावली म्हणते की बरं ठीक आहे, मी तुम्हाला सोडायला येते आणि मग येते तुमच्यासोबत वहिनी. त्यावर आता ती म्हणते की नाही नाही, ते जातील ना, ते जातील, तू चल पहिली माझ्याबरोबर. आता मोनिकाचं असं चाललेलं असतं. पण सावली म्हणते की 2च मिनिटं, मी पटकन व्यंकटेशला खाली सोडून आले, मग आपण बोलूया. आणि मंडळी आता सावली ही व्यंकटेशसोबत खाली चालली आहे आणि सोबत मोनिका सुद्धा चालली आहे तिचा हात घेऊन खाली. ते भैरवीचं आणि ते मार्क्सचं बोलणं कधी एकदा ती सावलीला सांगते असं मोनिकाला ते झालंय. तर मंडळी इकडे दाखवले अबीर आणि ओवी दोघं सुद्धा बसलेले असतात. आणि अबीर म्हणतो की का असं बरं केलं असेल ह्या लोकांनी, तुझ्या बाबांनी खोटी बायको घरी आणली, तुझी खोटी आई घरात आणली, असं का केलं असेल. ह्या एवढ्या मोठ्या गोष्ट एकमेकांपासून का लपून ठेवतात. बघ ना, मला तर असं वाटतं ओवी की तुझ्या बाबामध्ये आणि माझ्या आईमध्ये ना काहीतरी कनेक्शन आहे. त्या दोघांमध्ये दोघांना आधीपासून एकमेकांना चांगलं ओळखतात. काय असेल बरं, पण आपल्याला कोणी सांगतच नाहीये. आणि माझी आई सुद्धा बघ ना, मला असं वाटतं की ती बेळगावला जाण्याआधी सुद्धा इकडे ना काहीतरी झालंय आणि त्यानंतर तिने बेळगाववर जाऊन लग्न केलं असणार आहे. काय बरं झालं असेल. आता ओवी म्हणते मला सुद्धा असं वाटतं की माझे बाबा आणि तुझ्या आईचं आहे ना लग्न ठरलं असणार आणि त्यांचंही लग्न आहे ना माझ्या खडूस आजीमुळे तुटलं असणार आहे. मला तरी असंच वाटतंय. तर अबीर म्हणतो हो मलाही असं वाटतंय की आपल्या आई बाबांचं ना लग्न आधी ठरलं असेल आणि तुझ्या खडूस आजीमुळेच असं झालं असेल.
पण आता इथे मग अबीर म्हणतो की पण माझ्या आईने तिकडे बेळगावला जाऊन मग लग्न केलं असेल का? त्यावरती म्हणते की काय ना आपल्याला कन्फर्म काय माहिती नाहीये. आपण ह्या सगळ्याचा शोध घेऊया. नक्की हे काय आहे ना आपल्याला शोधून काढावंच लागेल. तर मंडळी तिकडे असं झालंय की हे तिघं सुद्धा खाली आलेले असतात. सावली व्यंकटेशला सोडायला चाललेली असते आणि तेवढ्यात समोर आता अमृता येते आणि ह्या दोघांचं अमृताशी बोलणं सुरू होतं. दोघे जण बोलत असतात. अमृता म्हणते की तुम्ही लगेचच निघालेत का? त्यावर आता ते म्हणतात की हो मी निघालोय म्हणून. आता अमृता सुद्धा म्हणत असते की सावली इथे राहते म्हणून तुम्हाला काही टेन्शन नाहीये ना, काही काळजी नाहीये ना? त्यावर आता तो व्यंकटेश म्हणत असतो की काही काळजी करू नका. मी म्हणालो ना की माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. आमचं नातंच तसं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आता ह्या दोघांचं पुन्हा बोलणं सुरू झालं असतं आणि मोनिका म्हणते की सावली ते का वेळ वाया घालवते? तिला कळत का नाहीये बरं? मला तिच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. आणि ती पुन्हा सावलीला म्हणते की सावली ऐक ना, तुझा हा नवरा काही जात नाहीये, इथेच थांबलाय. तू चल ना माझ्याबरोबर, चल ना मला बोलायचंय. त्यावर सावली म्हणते की 2च मिनिटं ताई, मी पटकन ह्यांना बाहेर सोडून येते. आणि आता त्यावर व्यंकटेश म्हणतो की बरं ठीक आहे, मी सुद्धा आता निघतोय. आणि व्यंकटेश जायला निघालेलाच असतो आणि ही मोनिका आहे ना सावलीचा हात पकडते आणि तिला ओढतच आता बाजूला घेऊन चाललेली असते आणि म्हणते की चल मला खूप खूप महत्त्वाचं सांगायचं आहे, तुला सावली कळत का नाही आहे? आणि त्याच्या मागोमाग आता इथे आहे ना ही सुद्धा आली आहे, सुशीला सुद्धा आलेली असते. आणि मंडळी सावलीचा हात पकडून ही मोनिका जशी जात असते ना तेवढ्यात समोर ही भैरवी येऊन उभी राहिली आहे आणि तिचा धक्का आता इथे यांना लागलाय आणि तशी मोनिका पटकन सावलीचा हात सोडते आणि मागे जाऊन उभी राहते, जेणेकरून हिला संशय यावा नाही येऊ नये म्हणून भैरवीला. ओके, तेवढ्यात आता भैरवी म्हणते की या डॉक्टर या. आता डॉक्टर पण ती सोबत घेऊन आलेली असते आणि तेवढ्यात व्यंकटेशला पाहते आणि म्हणते की हे कोण नवीन पाहुणे? त्यावर आता अमृता ओळख करून देते की हे सावलीचे मिस्टर. त्यावर ती आता म्हणते की ओ नमस्कार, सावलीचे दुसरे मिस्टर का? त्यावर आता सावली आणि तो व्यंकटेश काहीच बोलत नाही आहे. व्यंकटेशसुद्धा हात जोडतो आणि त्यावर लगेचच भैरवी म्हणते की मला ओळखलत का? त्यावर आता व्यंकटेश लगेच म्हणतो की हो हो, तुम्हाला का नाही ओळखणार? तुम्ही त्याच नात्या की सावलीसोबत तुमचं कॉम्पिटिशन होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही हरला होतात आणि तो कारस्थान केलं होतं. तुम्हाला ना माझी कोपऱ्यापासून दंडवत, असं म्हणून त्याने तिच्यासमोर हात जोडून सगळ्यांसमोर तिचा अपमान केलेला असतो. आणि तिथून आता व्यंकटेश सगळ्यांना म्हणतो की बरं मी येतो आता आणि तो तिथून निघून गेलाय. आता सगळ्यांसमोर भैरवीचा अगदी सणसणीत अपमान झालेला असतो. पण मंडळी आता भैरवी डॉक्टरांना म्हणते की आपण ज्या कामासाठी आलो ना ते करूया. आणि ती डॉक्टरांना आतमध्ये घेऊन येते आणि मागूनच आता तिलोत्तमा सुद्धा येते. तर मंडळी तिलोत्तमाची आणि डॉक्टरांची भैरवी आता ओळख करून देत असते. आणि भैरवीला तिलोत्तमाला म्हणते की हे बघ हे डॉक्टर आपल्या सारंगवर ट्रीटमेंट करणार आहेत. आणि हो त्याची सगळी जबाबदारी सुद्धा हेच घेणार आहेत बरं का. त्यावर आता डॉक्टर म्हणतात की मी जे इंजेक्शन देणार आहे त्याबद्दल भैरवीजी तुमच्याशी काही बोलल्यात का? त्यावर आता तिलोत्तमा म्हणते की हो हो, मला भैरवीने सगळं सांगितलेलं आहे. ते इंजेक्शन दिल्यानंतर काय होणार आहे, काय साईड इफेक्ट आहेत, सगळं सगळं तिने मला सांगितलं आहे. तर डॉक्टर म्हणतात तुमची काही हरकत नाही आहे ना? त्यावर आता तिलोत्तमा म्हणते की नाही, माझी काहीच हरकत नाही आहे. माझ्या फक्त मुलाला लवकरात लवकर बरं करा, मला एवढंच हवं आहे. मी तुमच्याशी हात जोडून विनंती करते, काही करा पण माझ्या मुलाला लवकरात लवकर शुद्धीवर आणा. तर मंडळी आता इथे डॉक्टर जेव्हा बोलत असतात त्यांना अजून काही बोलायचं असतं की जे इंजेक्शन दिल्यानंतर सारंग कोमात जाऊ शकतो किंवा त्याची डेथ होऊ शकते, ह्या गोष्टी तो सांगायला जाणार. तेवढा तसं तर भैरवी त्या डॉक्टरांना थांबवते आणि म्हणते की डॉक्टर मी सगळं काही सांगितलंय तिलोत्तमाला, नका काळजी करू, माझी मैत्रीण आहे ती, तिचा विश्वास आहे माझ्यावर, हो की नाही तिलोत्तमा? तर तिलोत्तमा म्हणते की हो हो, म्हणजे भैरवीने मला सगळं काही सांगितलंय. ती मला म्हणाली की थोडेफार साईड इफेक्ट होतील म्हणून, पण डॉक्टर नक्की असे काय साईड इफेक्ट होणार आहेत हो? म्हणजे तरी तुम्ही मला सांगू शकाल का? आता पुन्हा डॉक्टर सांगायला जातात. पुन्हा ही जी आहे ना भैरवी पुन्हा डॉक्टरांना अशी नाही का डोळ्यांनी रागारागाने बघते आणि त्यांना थांबवते आणि म्हणते की इथे वेळ काय वाया घालवत चालू आहे आपण? चला लवकरात लवकर सारंगला ट्रीटमेंट स्टार्ट करायला हवी की नाही? आणि तिलोत्तमा तू एवढा का विचार करतेस गं? एवढा विचार नको करत जाऊस. चल बरं आपण. आणि असं म्हणून आहे ना तिने आता ह्या सगळ्यांना म्हणजे डॉक्टर आणि जे सगळे आहेत ना त्यांना घेऊन चाललेली असते. आणि मंडळी तेवढ्यातच ना सावलीला आठवतं की आपल्याला ना काहीतरी ही जी मोनिका आहे ती काहीतरी सांगणार असते आणि मोनिका इकडून सावलीला खुणवत असते सतत की तिला काहीतरी सांगायचंय आणि हे थांबव सगळं. तर सावली लगेच म्हणते की ऐका ना, म्हणजे सारंगच्या रूममध्ये खूप पसारा आहे, खूप अडचण आहे, मी थोडी जाऊन ती आवरावर करते, मग तुम्ही या ना इंजेक्शन द्यायला. त्यावर आता मोनिका सुद्धा म्हणते की हो हो, खूप सारा पसारा आहे. तर आता लगेच तिलोत्तमा म्हणते की जा लवकर आवरते मी, तोपर्यंत आम्ही ते थांबतो. तर सावली आता वरती चाललेली असते आणि मोनिकाला म्हणते की मोनिका ताई ऐका ना, तुम्ही पण चला ना माझ्यासोबत, म्हणजे आपण दोघीजणी पटापट आवरू सगळं. तर मोनिका म्हणते की हो हो, चल मी पण येते. आणि ती म्हणते की बबलू दादा तुम्ही पण चला, म्हणजे पटकन होईल सगळं काही. आता मोनिका, बबलू आणि सावली तिघं सुद्धा सारंगच्या रूममध्ये आली आहेत आणि सुशीला म्हणते की मी आहे ना अमृताताईंना मदत करते, तुम्ही तोपर्यंत थांबा आणि तुम्हाला काही चहा कॉफी वगैरे काही हवंय का?
आणि असं म्हणून ती निघून गेली आहे. बरं, तर मंडळी आता थोड्या वेळाने असं दाखवलं आहे की इकडे डॉक्टर सारंगच्या जवळ आलेले असतात आणि आता ही भैरवी जी आहे म्हणते की डॉक्टर आता वेळ वाया घालू नका, लवकरात लवकर सारंगला इंजेक्शन द्या. आता डॉक्टरांनी ते इंजेक्शन काढले बरं आणि ते सारंगला देण्याआधी पुन्हा ते एकदा विचारतात, मॅडम तुम्ही पूर्ण नीट विचार करून हा डिसिजन घेतला आहे ना, म्हणजे या इंजेक्शनमुळे जे काही साईड इफेक्ट होणार आहेत ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला पूर्वकल्पना आहे ना? तर ते आता तिलोत्तमा म्हणते की हो, मला सगळ्याची पूर्ण कल्पना आहे, काही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही तर आहात ना आमच्यासोबत, तुम्ही घेतली ना ह्या सगळ्याची जबाबदारी, मग काय हरकत आहे. तर मंडळी आता सावलीला आधीच माहीत असतं की हा भैरवीचा डाव आहे, कारण मोनिकाने जेव्हा तिला वरती आणलेलं असतं तेव्हा सगळं काही कटकारस्थान सांगितलंय आणि तरीसुद्धा आता डॉक्टरांनी ते इंजेक्शन हातून आणलंय. आता भैरवी म्हणते की बस, एकदा काय इंजेक्शन सारंगला दिलं ना की झालं, आपलं काम पूर्णपणे झालं. मंडळी आता ही डॉक्टर आहेत ना, त्या इंजेक्शन त्यांनी डायल्यूट केलं आहे आणि ते सलाईनमध्ये टाकणार असतात आणि ते टाकणार तेवढ्यातच मागून आहे ना, आता बबलू येतो धावत धावत आणि म्हणतो की थांबा, डॉक्टर डॉक्टर ऐका, पटकन पटकन खाली चला. आता भैरवी सॉरी तिलोत्तमा म्हणते की अरे बबलू काय झालं. बबलू म्हणतो हो आपल्या अमृता वहिनी त्यांना चक्कर आली आहे, चक्कर येऊन खाली पडल्यात त्या. तिलोत्तमा म्हणते की काय, अमृताला चक्कर आता. ती म्हणते हो, तुम्ही प्लीज वेळ वाया घालू नका, पटकन खाली चला. तेवढ्यात आता ही भैरवी म्हणते की डॉक्टर ऐका ना, तुम्ही पटकन ते सारंगला इंजेक्शन टाका, मग आपण खाली जाऊया. आता लगेच बबलू म्हणतो नाही नाही, अहो खूप सिरियस आहेत त्या, म्हणजे त्यांना खूप लागलंय, तुम्ही येता का खाली प्लीज, आधी आधी खाली चला आणि मग द्या ना हे इंजेक्शन. त्यावर आता डॉक्टर म्हणतात की हो हो चला खाली आणि ही भैरवी भैरवी सॉरी तिलोत्तमा सुद्धा म्हणते की हो, आधी तुम्ही अमृताला चेक करून घ्या. आता डॉक्टर त्यांच्या हातातलं इंजेक्शन जे आहे ना तसंच ते ड्रॉवरवर ठेवून देतात आणि आता सगळेजण इकडे खाली आलेले आहेत जिथे अमृताला चक्कर आलेली असते. आता डॉक्टर खाली येतात, अमृताला चेक करतात. आता भैरवी तिथेच थांबलेली असते. त्यावर बबलू म्हणतो की चला ना भैरवीजी, तुम्ही पण चला, सावली आहे ना इथे. आता मंडळी एक एक करून सगळेजण खाली गेलेले आहेत बरं का. इथे अमृता चक्कर येऊन खाली पडलेली असते आणि आता बाकीचे तिच्या चेहऱ्यावर पाणी वगैरे शिंपडून तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. सुशीला पण उठवण्याचा प्रयत्न करते. आता या सगळ्यांनी खूप कांगावा केलेला असतो बरं का. आणि तेवढ्यात आता लगेच तिलोत्तमा येते आणि म्हणते की अगं काय झालं अमृता, अशी कशी चक्कर येऊन पडली. तर डॉक्टर ते येऊन चेक करतात आणि म्हणतात की त्यांना काही स्ट्रेस, टेन्शन आणि जास्त दगदग झाल्यामुळे सुद्धा येऊ शकते आणि त्यांना काही मायग्रेनचा वगैरे त्रास आहे का, म्हणजे त्यांना आधीचा असा काही त्रास असेल तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. त्यावर आता तिलोत्तमा म्हणते की हो, मायग्रेनचा त्रास तिला होता आधी, पण आता मध्येच बरेच वर्ष खूप चांगली गेलेली तिचा काही त्रास नव्हता तिला. तर डॉक्टर म्हणतात की काय ना, अशी दुखणी असतात की एखाद्या वेळेस खूप जास्त टेन्शन असेल, दगदग जास्त झाली, कामाचा ओव्हरलोड झाला तर ही जुनी दुखणी पुन्हा वरती येतात. त्याच्यामुळे कदाचित मायग्रेनमुळेच तिला हा त्रास झाला असेल आणि चक्कर आली असेल. आता ही आहे ना तेवढ्यात लगेच भैरवी म्हणते की काय ना, कधी कधी काय होतं की काही लोक अशी आपल्या आसपास आजूबाजूला आली की त्यांच्या पायगुणामुळे सुद्धा अशा गोष्टी घडतात. आता तिचा हा खोचक टोमणा सावलीसाठी असतो, पण सावली बिचारी काहीच बोलत नाहीये आणि अमृताच्या जवळ जाऊन अमृताला म्हणत असते की अमृताताई उठा ना, अमृताताई, आणि तिच्या चेहऱ्यावर असं पाणी शिंपडते आणि सावलीच्या आवाजाने अमृता आता शुद्धीवर आली आहे. तेवढ्यात आता बबलू म्हणतो की काय ना, कधी कधी काय होतं की अशी काही माणसं आपल्या आजूबाजूला असतात की त्यांच्या पायगुणाने ना माणूस एकदम ठणठणीत बरा होतो. म्हणजे आता बघा ना, सावलीताईच्या पायगुणामुळे अमृताताई तिच्या आवाजानेच कशी पटकन जागी झाली. तर मंडळी आता हिने तिलोत्तमाचा जो टोमणा असतो ना, तो ह्या बबलूने सगळ्यांसमोर हाणून पाडलेला आहे आणि ह्या सगळ्यात तिलोत्तमा आता बबलूकडे रागारागाने बघत असते. बरं ते सगळं झालं त्यावर आता लगेच ही म्हणते की अमृता आता तुला बरं वाटतंय ना, बरी आहेस ना तू. त्यावर ती म्हणते की हो आई, मला बरं वाटतंय, बरी आहे मी आता. आणि सारंग कसं आहे, सारंग बरं आहे का. त्यावर आता लगेचच ही भैरवी म्हणते की हो, सारंगला इंजेक्शन देता देता आम्ही सगळेजण खाली आलो ना, तुला आता बरं वाटतंय, मग आपण तिलोत्तमा एक काम करूया, सारंगचं जे राहिलं ना इंजेक्शन द्यायचं, चला आपण पटकन तिकडे जाऊया. त्यावर आता तिलोत्तमा सुद्धा म्हणते की हो हो चला, आपण वरती जाऊया. आणि मंडळी आता सगळेजण पुन्हा इकडे सारंगच्या रूममध्ये आलेले आहेत. इकडे सारंग बिचारा आता बेडवरती पडलेला आहे आणि डॉक्टर आतमध्ये आल्यानंतर त्याने जे इंजेक्शन ठेवलं होतं ना, ते इंजेक्शन आता पुन्हा त्याने घेतलंय. आता डॉक्टरांचे बिचाऱ्यांचे हात तर कापत असतात, कारण त्यांना माहिती आहे ह्या सगळ्यानंतर काय होणार आहे ते. आणि इकडे तिलोत्तमाला असं वाटत असतं की आपला सारंग लवकरात लवकर शुद्धीवर येणार आहे. आणि ही भैरवी आता इतकी मनातल्या मनात म्हणत असते की बस, एकदा काही इंजेक्शन त्या सलाईनमध्ये जाऊ दे. इंजेक्शन गेलं ना की ह्या सावलीला घरातून ही तिलोत्तमा स्वतःहून धक्के मारत बाहेर काढणार आहे. मी असं काही जाळं पसरून ठेवले ना की ती तिलोत्तमा सावली तुझं उभ्या आयुष्यात कधी तोंड सुद्धा बघणार नाहीये.
तर मंडळी इकडे आता ही तिलोत्तमा देवाजवळ प्रार्थना करत असते की सारंगला लवकरात लवकर बरं वाटू दे आणि डॉक्टरांनी ते इंजेक्शन जे आहे ना ते तिथे सलाईनमध्ये सोडलेलं आहे सारंगसाठी. आता एवढं सगळं दाखवलं आहे आणि तिलोत्तमाला खूप टेन्शन आलं आहे, कारण याच्यामध्ये काही रिस्क पण आहे, काही धोका आहे, काही साईड इफेक्ट आहेत. त्याच्यामुळे तिला असं कळतच नसतं काय करावं ते. आता डॉक्टर म्हणतात की माझं इंजेक्शन देऊन झालं आहे, पेशंटला काही वेळात शुद्ध येऊ शकते. आता तिलोत्तमा म्हणते की काही वेळात म्हणजे किती वेळात? तर डॉक्टर म्हणतात की कदाचित 1-1.5 तास लागू शकतो, काही सांगता येत नाही आहे. तर डॉक्टर म्हणतात की बरं ठीक आहे, मग मी आता निघतो. तर तिलोत्तमा म्हणते की निघतो? नाही, नाही हां, म्हणजे तुम्ही इंजेक्शन दिलं आणि लगेच निघतो कसं? सारंग शुद्धीवर येईपर्यंत तुम्ही कुठेच जाणार नाहीयेत. डॉक्टर म्हणतात, "अहो असं काय करताय? त्यांना शुद्धीवर यायला खूप वेळ जाणार आहे आणि माझ्या अजून काही केसेस आहेत ना, मला निघावं लागेल हो, खूप महत्त्वाचं काम आहे माझं." त्यात तिलोत्तमा म्हणते, "नाही, नाही, जोपर्यंत सारंग शुद्धीवर येत नाहीये, तोपर्यंत तुम्ही कुठेच जायचं नाही. ही तुमची जबाबदारी आहे." तर भैरवी म्हणते, "अगं तिलोत्तमा असं काय करतेस? आपण सगळे आहोत ना आणि डॉक्टरांनी इंजेक्शन दिलंय, काही होणार नाहीये सारंगला, शुद्धीवर येणार आहे तो आणि तसंच जर काही झालं तरी आपण आहोतच ना इथे." भैरवी म्हणते की नाही, अजिबात नाही. माझा सारंग जोपर्यंत शुद्धीवर येत नाही, तोपर्यंत डॉक्टरांनी कुठे जायचं नाहीये. डॉक्टरांनी जबाबदारी घेतली की नाही ह्या सगळ्याची. जर तेच म्हणाले होते ना, की इंजेक्शनचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांची जबाबदारी ते स्वतः घेणार आहेत. तर भैरवी म्हणते की "अगं हो, साईड इफेक्ट असतात, पण प्रत्येकाची बॉडी, प्रत्येक पेशंट आणि प्रत्येकाला साईड इफेक्ट होतीलच असं नाही आहे ना, तू कशाला काळजी करतेस?" तर मंडळी आता हा डॉक्टर घाबरलाय की इंजेक्शन देऊन झालंय आणि ह्या सारंगला जर काही झालं, हा जर दचकला, तर ह्या सगळ्यामध्ये आपण नक्कीच लटकू आणि ही बाई तर स्वतः हात वरती करेल. मंडळी डॉक्टर इतकं घाबरलेला असतो, त्याला काय करावं, काय नाही, काही कळतच नाहीये. तो इकडे सारंगकडे पाहतोय आणि सारंग तर अजून काही शुद्धीवर आलेला नाहीये. सावली मात्र तिथे निवांत बसली आहे. तर मंडळी आता असं तरी वाटतंय की